नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा पवित्र तीर्थक्षेत्राचा प्रवास करणार आहोत जे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचा अभिमान आहे। होय, आपण बोलत आहोत मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिराबद्दल। अष्टविनायक यात्रेचे प्रारंभ आणि समापन बिंदू असलेले हे मंदिर गणपती भक्तांसाठी खास आहे। या मंदिरात दडलेली रहस्ये, पौराणिक कथा आणि भक्तांचे चमत्कारिक अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने हा प्रवास सुरू करूया। एक मयुरेश्वर मंदिराचा परिचय। मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वसलेलं एक छोटंसं गाव आहे। खा नदीच्या काठावर असलेलं मयुरेश्वर मंदिर अष्टविनायकांपैकी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे। मयुरेश्वर हे नाव कसं पडलं माहितीये? गणपती बाप्पा येथे मोरावर स्वार होऊन आले आणि त्यांनी एका राक्षसाचा वध केला। त्यामुळे त्यांना मयुरेश्वर म्हणून संबोधलं जातं। या मंदिरात गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे, जी स्वतःहून प्रकट झाली आहे। ही मूर्ती आणि मंदिराची कथा यामागे अनेक रहस्ये दडलेली आहेत। चला ती एक एक करून उलगडूया। 2. पौराणिक कथा, सिंधुरासुराचा वध। मुद्गल पुराण आणि गणेश पुराणात मयुरेश्वराच्या कथेचा उल्लेख आहे। मित्रांनो, ही कथा आहे खूपच रोमांचक। एकेकाळी सिंधुरासूर नावाचा राक्षस होता, जो देवांना आणि मानवांना खूप त्रास देत होता। त्याच्यामुळे सगळीकडे अराजकता पसरली होती। मग गणपती बाप्पांनी मोरावर स्वार होऊन त्याच्याशी युद्ध केलं। या युद्धात गणपतीने आपल्या बुद्धी आणि शक्तीने सिंधुरासुराचा पराभव केला। ही कथा मयुरेश्वराला संकटनाशक आणि यशदाता का म्हणतात हे सांगते। या कथेचं रहस्य काय आहे? मयुरेश्वर हे फक्त गणपती नाही, तर ते आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारे आणि यश मिळवून देणारे देवता आहेत। भक्तांचा असा विश्वास आहे की मयुरेश्वराच्या दर्शनाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। 3. मंदिरातील स्वयंभू मूर्ती। आता बोलूया मंदिरातील सर्वात मोठ्या रहस्याबद्दल, गणपतीच्या स्वयंभू मूर्ती। ही मूर्ती मानवनिर्मित नाही, तर स्वतःहून प्रकट झालेली आहे। मूर्तीला 3 नेत्र आणि 4 भुजा आहेत आणि त्याची सोंड डावीकडे आहे। मूर्तीच्या मस्तकावर नागराजाची आकृती आहे, जी गणपतीच्या रक्षक स्वरूपाचं प्रतीक आहे। मित्रांनो, असं म्हणतात की या मूर्तीत दैवी शक्ती आहे, जी भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि मनोकामना पूर्ण करते। या मूर्तीचं आणखी एक रहस्य म्हणजे तिची बदलती आभा। काही भक्त सांगतात की मूर्तीचा रंग आणि आकार कधी कधी बदलतो, असं वाटतं जणू गणपती स्वतः भक्तांशी संवाद साधतात। तुम्हाला असं काही अनुभव आलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। 4. मंदिराची स्थापत्यकला। मयुरेश्वर मंदिराची स्थापत्यकला ही हिंदू आणि मुस्लिम शैलींचा संगम आहे। मंदिराच्या 4ही कोप्यांवर मिनार आहेत, ज्या मुघलकालीन आक्रमणांपासून मंदिराचं रक्षण करण्यासाठी बांधल्या गेल्या। मंदिराचा गर्भगृह लहान आहे, पण त्याचा परिसर खूप भव्य आहे। प्रवेशद्वारावर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत, ज्या समृद्धी आणि यशाचं प्रतीक आहेत। मंदिरात एक नंदीची मूर्ती आहे, जी सामान्यतः शिवमंदिरांमध्ये आढळते, पण येथे ती गणपतीच्या भक्तीचं प्रतीक आहे। मंदिराच्या भिंतींवर कोरलेली शिल्पकला आणि खा नदीच्या काठावर असलेला निसर्गरम्य परिसर यामुळे मंदिराचं सौंदर्य आणखी खुलतं। मित्रांनो, येथील शांत वातावरण तुम्हाला नक्कीच आध्यात्मिक अनुभव देईल। 5. आध्यात्मिक रहस्य आणि नवस। मयुरेश्वर मंदिराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे येथील नवस। भक्त येथे मनापासून नवस बोलतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। काही भक्तांना नोकरी मिळाली, काहींच्या वैवाहिक समस्या सुटल्या, तर काहींना आर्थिक स्थैर्य मिळालं। एका भक्ताने सांगितलं की त्याने मयुरेश्वराला मुलासाठी नवस केला
आणि एका वर्षात त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. असे अनेक चमत्कारिक अनुभव भक्त सांगत. मंदिरात दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती होते. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंदिर दणाणून जातं. येथे मोदक आणि लाडूंचा नैवेद्य अर्पण केला जातो, जो गणपतीचा आवडता प्रसाद आहे. या सगळ्यामुळे मंदिराचं आध्यात्मिक वातावरण आणखी पवित्र होतं. 6. मयुरेश्वर आणि अष्टविनायक यात्रा. मयुरेश्वर मंदिर हे अष्टविनायक यात्रेचं पहिलं आणि शेवटचं पाऊल आहे. ही यात्रा 8 गणपती मंदिरांना भेट देण्याची पवित्र यात्रा आहे आणि ती मोरगावपासून सुरू होऊन येथेच पूर्ण होते. मयुरेश्वराच्या दर्शनाने ही यात्रा विशेष बनते, कारण हा गणपती सर्व अडथळे दूर करतो. भक्त सांगतात की ही यात्रा त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. 7. उत्सव आणि परंपरा. मयुरेश्वर मंदिरात गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंती हे 2 मोठे उत्सव साजरे होतात. गणेश चतुर्थीला मंदिरात लाखो भक्त येतात आणि मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवलं जातं. माघी गणेश जयंतीला विशेष पूजा आणि अभिषेक होतात. या उत्सवांमुळे मंदिराचा परिसर भक्तिमय होतो आणि येथील वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. 8. ऐतिहासिक वारसा. मयुरेश्वर मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. मराठा साम्राज्याच्या काळात पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या मिनार आणि शिल्पकला येथील ऐतिहासिक वारसा दर्शवतात. मराठा स्थापत्यशैली आणि मुस्लिम प्रभाव यांचा संगम येथे दिसतो. यामुळे मंदिराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मित्रांनो, मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसाचं प्रतीक आहे. स्वयंभू मूर्ती, पौराणिक कथा, भव्य स्थापत्य आणि भक्तांचे अनुभव यामुळे हे मंदिर खास आहे. मयुरेश्वराच्या दर्शनाने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि यश मिळेल, असा विश्वास आहे. तर मग कधी जाणार आहात मयुरेश्वराच्या दर्शनाला? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल डी मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण प्रवासात. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.